पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. नवी मुंबई शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक आम्ही लढत नसलो तरी ही लढाई शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही अशी आहे, असे वक्तव्य खासदार नरेश म्हस्के यांनी केले. जो मूळ भाजपवासी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी, विश्व हिंदू परिषदेशी, बजरंग दलाशी संबंधित जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्या मूळ भाजपवासी पदाधिकारी कार्यकर्त्यांवरती जो अन्याय झाला आहे त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत, असेही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही भागात शिवसेना भाजप युती झाली असली तरी नवी मुंबईत मात्र या दोन पक्षांची युती झालेली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांचा या युतीला पूर्वीपासून विरोध होता. युतीबाबत या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची आपापसात चर्चा देखील झाली होती, परंतु शेवटपर्यंत नवी मुंबईत शिवसेना भाजप युती काही झाली नाही. जागा वाटपानंतर नाराजी दाखवत भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश केला आहे. यावर खासदार म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नवी मुंबईत शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक आम्ही लढत नसलो तरी ही लढाई शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही अशी आहे. आज कित्येक राष्ट्रीय सेवा संघाशी संबंधित, विश्व हिंदू परिषदेची संबंधित, भारतीय जनता पार्टीशी संबंधित उमेदवारांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेतलंय. त्यामुळे आमची युती आहे असे मला वाटते. ही युती म्हणजे मूळ भाजपाची आहे. आमच्या विरोधात या ठिकाणी हातात कमळ घेतलंय, पण ते भाजपवासी नाही, ते फक्त घराणेशाहीचा तो कंपो आहे. त्यामुळे मूळ भाजपवासी आमच्या सोबत आहेत, असेही म्हस्के म्हणाले. वागळेखेड येथील वारलीपाडा भागात एका भटक्या श्वानावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर प्रवेशद्वारावर एका भटक्या श्वानावर बिबट्याने हल्ला करत त्याला ओढत नेल्याचे चित्रीकरण प्रसारित झाले. येऊर प्रवेशद्वारावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गेल्या काही दिवसांपासून पोखरण रोड आणि वागळेखेड येथील वारलीपाडा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांना आढळून आले होते. शुक्रवारी वारलीपाडा येथील एका पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केल्याचे CCTV चित्रीकरण प्रसारित झाले होते. या घटनेनंतर वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने परिसरात शोध मोहीम राबवली, मात्र बिबट्या आढळून आला नव्हता. ही घटना ताजी असतानाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर प्रवेशद्वाराजवळ भटक्या श्वानाला बिबट्याने ओढत नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. भटक्या श्वान प्रवेशद्वाराजवळून जात होता. त्याचवेळी एका बिबट्या झुडपातून त्याच्या मागून आला व त्याने श्वानाला ओढत झुडपामध्ये नेले. त्या प्रवेशद्वाराजवळ वन विभागाचे कार्यालय असून त्या कार्यालयाबाहेरील कॅमेऱ्यामध्ये हल्ल्याचे CCTV चित्रीकरण प्राप्त झाले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रवेश करण्यासाठी येऊर प्रवेशद्वारातून नागरिकांना ये-जा करावी लागते. निसर्गात फेरफटका मारता यावा यासाठी ठाण्यातील विविध भागातून अनेक जण सकाळी चालण्यासाठी याच प्रवेशद्वारावरून जात असतात. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांना विचारले असता हे चित्रीकरण शनिवारी पहाटेचे असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील बंड थंड करणे शक्य झाले नसताना शिंदे गटाच्या एका बंडखोर उमेदवाराने एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणल्याने एकाला उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे. मुलाला उमेदवारी दिली नाही तर भाजपमध्ये प्रवेश करेल असा दबाव उमेदवाराच्या वडिलांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आणला होता, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाण्यात भाजप आणि शिंदे गटाची युती झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे, तर काही ठिकाणी शिंदे गटामधील अंतर्गत वादामुळे काही जणांना उमेदवारी मिळाली नाही. यामध्ये प्रभाग क्रमांक 4 येथून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या युवा सेनेचा पदाधिकारी नितीन लांडगे याचाही समावेश आहे. नितीन लांडगे हे युवा सेनेच्या कोर समितीचे सदस्य होते, परंतु उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यांच्याऐवजी शिंदे गटाकडून माजी नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा सिद्धार्थ पांडे यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या नितीन लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन लांडगे यांनी पत्रकार परिषद घेत सिद्धार्थ पांडे आणि संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय पांडे कधीच आंदोलनामध्ये किंवा पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित नव्हते, असे नितीन लांडगे म्हणाले. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली. माझ्या मुलाला उमेदवारी दिली नाही तर भाजपमध्ये जाईल किंवा वेगळा निर्णय घेईल, असे धमकीवजा पत्र संजय पांडे यांनी शिंदे यांना दिले होते. त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली. कामाच्या जोरावर उमेदवारी दिली असती तर तेथील चित्र वेगळे असते, असा दावा नितीन लांडगे यांनी केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात शिंदे गटाचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसेकडून भाजप शिंदे गटावर गंभीर आरोप केले जात आहेत. एक पोलीस कर्मचारी आमच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच त्यांचे व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखविले. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. ठाण्यातील शिंदे गटाचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. ठाण्याच्या नितीन कंपनी परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेर एक चित्रीकरण अविनाश जाधव यांनी माध्यमांसमोर सादर केले. यामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एक पोलीस कर्मचारी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घेऊन जात असल्याचा दावा अविनाश जाधव यांनी केला आहे. त्या उमेदवाराला शिवसेनेकडून ठाकरे गट उमेदवारी मिळाली होती. असे असतानाही त्यांना एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी का नेले जात होते याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली. ही निवडणूक पैशाने आणि पोलीस दबावाखाली घेतली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. ठाण्यातील 2 निवडणूक अधिकारी येत्या 2 दिवसात बदलले नाही तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू, रस्त्यावर उतरू, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असेही ते म्हणाले. बिनविरोधासाठी अधिकारी व पैशाचा वापर करण्यात आला आहे. आमचे अर्ज बाद करण्याचे अर्धे काम अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी अर्धे काम पैशांनी करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला आहे. महापालिकेत लुटालूट सुरू आहे. ठाणे शहर वाचवायचे असेल तर जनतेने विचार करून यांना खाली आणले पाहिजे. जनतेने मतदान करून या दरोडेखोरांना घरी बसवा, असे विचारे म्हणाले. ठाण्यातील टेंबेनाका येथून झालेली बंडखोरी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाखा प्रमुखाची समजूत काढल्यानंतर येथील बंडखोर शाखा प्रमुखाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे टेंबेनाक्यावरील बंडखोरी अखेर थंड झाले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे हयात असताना ठाण्यातील टेंबेनाका येथील आनंद मठातून नागरिकांच्या समस्या सोडवत असे. त्यांच्या निधनानंतर टेंबेनाक्याचे महत्त्व होते. अनेक ठाणेकर त्यांच्या समस्या घेऊन टेंबेनाका येथे जात असे. या टेंबेनाक्यावर दहीहंडी, नवरात्रोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिंदे गटाने या आनंद आश्रमातून त्यांच्या पक्षाचे कामकाज सुरू केले होते. तसेच येथील युवा सेनेचा पदाधिकारी निखिल बुरजडे त्याला टेंबेनाक्याचे शाखा प्रमुख पद दिले होते. तेव्हापासून निखिल हे निवडणुकीची तयारी करत होते. टेंबेनाका हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु निखिल यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तरे येथील कार्यालयातून त्यांच्या समर्थकांना एकत्र करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात निघाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संतापून निखिल यांना बोलावून घेतले. तसेच त्यांची व्यवस्थित समजूत काढल्याचे कळते. त्यानंतर त्यांनी आपण माघार घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले. शिंदे साहेबांचा आदेश आणि पक्षाची शिस्त यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे निखिल यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.